गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतील. विजय गवंडी पहिलाच राऊंड स्टम्प्सनं पहिलाच बॉल अँगल बनवून गेला होता. इकडे मात्र सरळ विकेट किपरच्या दिशेमध्ये निर्धाव चेंडून मात्र सुरुवात झाली. राईट आर्म राऊंड स्टम्प्सनं नेक्स्ट बॉल. हा फुल टॉस होता. स्क्वेअर लेगला नो चान्स फॉर फिल्डर आणि बॉल सरळ चालला डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धावांकरता दहागाव प्रीमियर लीग मधला पहिला चौकार. विजय गवंडी गोलंदाजी ट्रॅकवर. राईट आर्म ऊर्ध विकेट ना एंड चेंज करण्यात आला आणि इकडे मात्र नेक्स्ट बॉल ट्रायू केला. एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी ॲडव्होकेट विकास बघत आहेत. तोपर्यंत मात्र एक रन सोडली जाते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मोज टू 5 नाऊ. 5 धावा धाव फलकावर. चांगली संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. शिरडोन पळसपे पंचक्रोशी विभाग आयोजित दहागाव प्रीमियर लीग गतवर्षी पहिलं पर्व आपण बघितलं होतं. अगदी उत्सव हॉटेल समोर मुंबई गोवा हायवेवर ही स्पर्धा संपन्न झालेली. गिरवले बाजूला ओ लॉफ्ट केले बॉलला. इकडे मात्र ज्ञानेश्वर यांचा हा फटका वाडी स्ट्रॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल. 6 धावांकरता षटकार. परफेक्ट इकडे मात्र पडला. लेंथ बॉल टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर निघत पोहोचला विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला चेंडू काहीच असाच पडला होता आणि ह्या अँगलनं बऱ्याच वेळेला उजव्या हाताच्या फलंदाजांना खेळणं जड जातं आणि यावेळेस विजयांचा चेंडू परफेक्ट टप्प्यावर पडला आणि इथे मात्र बीट झालेत ज्ञानेश्वर गायकर. राऊंड विकेटनं हा फुल टॉस आहे. फक्त दिशा दिली आहे. पाठीमागे फिल्डर नाहीये. सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे. बॉल पुन्हा एकदा स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धावांकरता चौकार. सन्मान करतोय आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके आणि यांच्या जन्मभूमी कर्मभूमीमध्ये स्पर्धा पाहायला मिळत आहे. त्यानंतर आपण सन्मान करूया बघा स्पर्धेच्या माध्यमातून. पुढच्या वर्षी सुद्धा ही स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी जितके क्रमांक तर ट्रॉफीज प्रकाशजी चौधरी यांच्या माध्यमातून इथे सांगितलं जाते की पुढच्या वर्षी सुद्धा स्पर्धेसाठी ट्रॉफीज आमच्या माध्यमातून पुरस्कृत केल्या जातील. खूप चांगली त्यांचं सुद्धा सहकार्य दरवर्षी पाहायला मिळत असतं. त्यानंतर पुढचा सन्मान करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. मी रायगड प्रीमियर लीग अध्यक्ष मंगेशराव वाकडीकर त्यांचा इथे सन्मान करतो आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. आपण या सन्मानाचा स्वीकार करा. त्यानंतर पुढचा सन्मान आपण करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. ज्यांचं इथे शुभागमन झालं ते आमच्या विक्रम हॉटेलचे सर्वेसर्वा मौनिकजी महाडिक यांचं सुद्धा सहकार्य आम्हाला स्पर्धेला लाभलंय. अगदी त्यांचा आपण सन्मान करूया स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांच्या माध्यमातून एक संघासाठी आम्हाला टी शर्ट ज्यांनी पुरस्कृत केलेत मौनिश महाडिक यांचा इथे सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय त्यांचा सुद्धा सन्मान आपण करूया. त्यानंतर पुढचा सन्मान आपण करतोय शिरडोन ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच साहेबा. अगदी आपण पाहत आहे
क्षेत्र कोणते असू द्या, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये मी मनीषाताईला विनंती करतोय की आपण आज सन्मान करा. मनीषाताईंच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया. वैशालीताई भोईर आणि त्यांचा इथे आपण सन्मान करतोय. वैशालीताई भोईर विद्यमान सरपंच आणि त्यांचा इथे सन्मान आपण संपन्न करतोय. त्यानंतर मी सरिताताई यांना विनंती करतो आपण सुद्धा या, आपला सुद्धा सन्मान इथे केला जाईल, त्याचा आपण स्वीकार करा. त्यानंतर पुढचा सन्मान आपण करतोय प्रतीक दादा म्हस्कर यांना विनंती आपण या, आपला इथे सन्मान केला जाईल. आयांश एंटरप्राइजेस आणि त्याचे सर्व प्रतीक दादांचा सन्मान आपण करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर पुढचा सन्मान आपण करूया शिवडम ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच वैभव दादा मुकादम, त्यांनी सुद्धा आम्हाला एक टीम साठी टी शर्ट, प्रतीक मस्कर यांच्या माध्यमातून सुद्धा एक टीम साठी टी शर्ट पाहायला मिळाल्या, त्यांचा सन्मान आपण करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. दोनही ओव्हर्समध्ये 15-15 धावा आल्या. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावर 1 बाद 30 धावा. त्यानंतर विनंती करतो मी द विलेज हॉटेलचे सर्व दत्ता शेठ मुकादम आणि एकनाथ शेठ मुकादम या आपण एवन जोडी, त्यांचा इथे सन्मान. एवन जोडीचा इथे सन्मान आपण करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. पुष्पगुच्छ आणि मोमेंटम देऊन त्यांचा इथे सन्मान आपण करूया. त्यानंतर पुढचा सन्मान आपण करतोय सांगुर्ली तुरमाळ ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्य मनीषाताई चोरगे या आपण, आपला इथे सन्मान केला जाईल. त्यानंतर जनार्दनजी चोरगे यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा या. त्यानंतर पुढचा सन्मान आपण करूया ऋषिकेश भोईर. त्यानंतर आमच्या नामदेवजी टकळे क्रिकेटवर ज्यांचं खूप सारं प्रेम पाहायला मिळत आहे, ते सन्माननीय आमच्या शिवडमचे नामदेवजी टकळे आणि त्यांचं काकांचा सन्मान आपण करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. मनीषाताईंच्या माध्यमातून सुद्धा स्पर्धेसाठी 2 टीमसाठी टी शर्ट ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केले. त्यानंतर पुढचा सन्मान आपण करूया श्री बाळारामजी चौधरी शिरडण यांचा सुद्धा सन्मान आपण करतोय. त्यांना विनंती आपण या सन्मानाचा स्वीकार करा.
तर पुढचा सन्मान करूया लक्ष्मणजी उदरे तुरमाळे. त्यानंतर आमचे ध्यानाजी चौधरी आहेत, त्यांना सुद्धा विनंती या आपण आपला सन्मान इथे केला जाईल, त्याचा स्वीकार करा आपण. लक्ष्मणजी उदरे आपण सुद्धा या. त्यानंतर खंडोबा हॉटेलची सर्वेसर्वा स्वप्नील फौजदार यांचा सुद्धा आपण सन्मान करतोय. महेंद्रदादा पाटील आपण सुद्धा पळसपे. त्यानंतर आमच्या व्यासपीठावर प्रभाकरजी टकले आहेत. चला जाऊया आपण घेऊन जा 12th मॅन. या ठिकाणी सन्मान केला जातोय तो श्री व्हिडिओ अँड फोटोग्राफीचे मालक उत्कृष्ट फोटोग्राफर महेंद्र पाटील आणि त्याचप्रमाणे खंडोबा हॉटेलचे प्रोप्रायटर स्वप्नीलजी फौजदार, दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत केलं जातं. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड आहे नांदगाव संघाचा 1/41 धावा 41 लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या ओव्हरमध्ये 15 होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 15 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये 11 धावा आल्यात. चांगली धावसंख्या टोटल पाहायला मिळते. थोडासा कंट्रोल करावा लागेल उर्वरित 2 ओव्हर्समध्ये. रॉयल टीमर्स पळसपे या टीमला सुरुवात तर चांगली झाली आहे. नंदादेवी 11 नांदगाव या संघाकडून खास करून ज्ञानेश्वर गायकर ज्यानं अवघ्या 6 बॉलमध्ये 20 धावांची तडाखेबंद खेळी केली. त्याचप्रमाणे दत्ता भगत अजूनही आहेत मैदानावर आणि तदनंतर निलेश कुटले यांनी सुद्धा थोडा डाव सावरलाय. एक चांगली भागीदारी पाहायला मिळते आणि या चांगल्या धाबा आहेत. जवळजवळ 14च्या आसपास सरासरीनं या धाबा आत्तापर्यंत प्राप्त केल्यात. त्याही नंदादेवी 11 नांदगाव या संघानं स्पीडअप करत राहत 4थं षटक येईल कारण आज उशिरानं चाललोय. त्यानंतर बघा ज्यांचं आगमन झालंय ते आमच्या प्रीतमजी टकळे यांचं इथे शुभागमन झालंय. रोहित वाजेकर एक मराठीचा गोड आवाज यांचं सुद्धा आपण स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. सर्वांचं सहर्ष स्वागत. त्यानंतर आमचे वडवलीचे बघा 41 धाबा झाल्यात. 4थ्या षटकाला सुरुवात होईल. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल सुजय कुटले, नांदगाव संघाचा गोलंदाज. परंतु एक काळ गाजवला या गोलंदाजानं. एक भरवशाचा गोलंदाज म्हणून नांदगाव संघाकडून गेले कित्येक वर्ष सातत्यानं हे नाव आपण पाहिलं असेल. चांगला स्क्वेअर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. पॉइंटला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचलेत, बॅकअप मिळाले. तोपर्यंत मात्र दुहेरी धावांचं योगदान प्राप्त झालंय. 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल 43 या आकड्यावर 43 रन्स ऑन बोर्ड. त्यानंतर बघा आमचे पळसपेजी क्रिकेटवर खूप ज्यांचं प्रेम सातत्यानं पाहायला मिळत आहे ते आमचे जगनजी पाटील यांना विनंती आपण सुद्धा या. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. सुजय कुटले पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होत असताना दिसतील. दत्ता भगत आणि निलेश कुटले अशी जोडी आहे. क्रांतीवीर मैदानावर सुरू असणारी ही स्पर्धा. इकडे मात्र समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग झाला नाहीये. मिडऑफकडे चेंडू सरकलाय. सिंगल मिळेल दत्ता यांना. एकेरी धाब्याच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 44 या आकड्यावर. एकच आतापर्यंत फलंदाज कमावलाय तो आई नंदादेवी नांदगाव या संघानं. निलेश कुटले ऑन स्ट्राईक. 11 धाबांवर खेळतात सध्याच्या स्थितीमध्ये.
इकडे चेंडू सरळ जाऊन स्टंपवर आदळलाय आणि फलंदाज होईल बाद. दुसरा धक्का लागेल आणि नंदादेवी नांदगाव टीमला फलंदाज निलेश कुटले मैदानाच्या बाहेर. ठरणार आहे रॉयल ड्रीमर साठी, कारण एक चांगला गोलंदाज आहे, चांगली ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळते. लेफ्टी बॉलर आहे तो, एक थोडासा प्लस पॉईंट, कारण उजव्या हाताचे फलंदाज सध्याच्या घडीला क्रीजवर आहेत आणि त्याचमुळे थोडासा दबाव तर टाकता येईल या ओव्हरमध्ये तो रॉयल ड्रीमर संघाला. गोलंदाज सुजय पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल कट केलाय बॉल. इकडे मात्र पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी सिंगल प्राप्त होईल. एकेरी ताबेच्या मदतीनं टीमची टोटल पुढे जाईल, परंतु मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय जे सुरुवातीच्या पहिल्या 3 ओव्हर्समध्ये जरूर आपल्याला बघायला मिळत होते. सातत्यानं धावा चांगल्या प्रमाणामध्ये येत होत्या, परंतु कुठेतरी या ओव्हरमध्ये धावसंख्या मात्र सीमित ठेवण्यामध्ये यश प्राप्त झालंय ते रॉयल ड्रीमर्स 11 पळसपे टीमला. पंचांच्या भूमिकेमध्ये नंदकुमार पाटील सर आहेत कळवे पेंडचे, आणि त्याचप्रमाणे दीपक पाटील सर आहेत खरं तर पालीचे, आणि तिसरे पंच ढिके द्वारकानाथ चोरगे दीपक पाटील अशी एवन जोडी. खरं तर जोडीनं सुरुवात करायला हवी होती, परंतु तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये ढिके आहेत. गोलंदाज सुजय पुन्हा एकदा ओव्हर द विकेट न. अगोदरच मन बनवलं होतं, कलात्मक फटका पाहायला मिळतोय. रिव्हर्स स्वीपचा अनोखा आविष्कार, बॉल सीमा पार 4. शेखरजी पवार यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती आहे की आपण मंचावर या. आपलं सहर्ष स्वागत आहे. दहागाव प्रीमियर लीग मध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत. चांगला स्ट्रोक दत्ता भगत यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय. फुल टॉस आहे, ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला, वेगवान स्ट्रोक आहे. पाहूया तिकडे क्षेत्ररक्षक पोहोचणार का, परंतु त्याच्या अगोदरच मात्र बॉल न गाठले सीमारेषा. मिळतील पुन्हा एकदा 4 धाबा चौकार. चार ओव्हरच्या समाप्तीनंतर 2:53 अशी धावसंख्या मात्र पाहायला मिळते. 5वं आणि अंतिम षटक असेल हे फार महत्वाचं ठरू शकेल, कारण स्कोरिंग ग्राउंड इकडे कितीही धाबा चेस होतात आणि सगळ्यांना ठाऊक आहे रायगड प्रीमियर लीग सारखी दर्जेदार स्पर्धा सुद्धा 3 पर्व आपण याच मैदानावर अनुभवले, आणि यावर्षी सुद्धा एक नाईट स्पर्धा या मैदानावरची एक मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली होती. आणि त्यानंतर मात्र दहागाव प्रीमियर लीग जरूर रविवारपर्यंत ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. आजच या स्पर्धेला सुरुवात झाली, पहिलाच दिवस आहे. आणि या नेक्स्ट मॅच परी 11 शिरडोन साईदी पॉटेल त्यांच्या विरोधामध्ये विघ्नहर्ता स्पोर्ट्स तुरमाळे कुडाबे प्रदीप मुकादम आणि या रघु परदेशी वन ऑफ द लेजंड क्रिकेटर दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण टॉस बॉक्स कडे या. हळूहळू टॉस लगेच केला जाणार आहे. जसा हे षटक समाप्त होईल
लगेचच नाणेफेकीचा कौल केला जाईल. त्यामुळे बी रेडी. प्रदीप मुकादम आणि प्रभू परदेशी आपापले स्क्वॉड रेडी करा. नेक्स्ट मॅच ऑन टाइम आपण टॉस करणार आहोत. इथून मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावा येणार, किती धावांवर रोखलं जाणार, कारण निदान 12-13 धावा आल्या तर 65च्या आसपास ही धावसंख्या. कारण ज्या धावगतीनं आत्तापर्यंत धावा आल्यात, जवळजवळ 13च्या सरासरीनं धावा आल्यात आणि ही सरासरी पुढे कायम राहिली तर 65 चांगली टोटल मात्र जरूर पाहायला मिळू शकेल तुम्हाला या मॅचमध्ये. परंतु पाहूया, रत्नाकर यांच्याकडे प्रचंड मोठा अनुभव आहे, प्रदीर्घ अनुभवाची शिदोरी आणि त्याचमुळे शेवटच्या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये थोडासा कंट्रोल करण्याचा प्रयत्न मात्र त्यांचा असू शकेल. राईट आर्म ओव्हर द विकेटनं पहिला बॉल 5व्या षटकाला मात्र होईल सुरुवात. लेग स्टंपच्या बाहेरून टाकलाय हा चेंडू, त्याच कारणास्तव ओपनचा इशारा आलाय व्हाईट बॉलचा. एक अतिरिक्त रन, थोडीशी दिशा भरकटली इकडे. मात्र 54 धावा झाल्यात आतापर्यंत, 54 रन्स चांगली टोटल आहे. परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावा येणार त्यावर मात्र टार्गेट कसं असेल हे मात्र निर्भर असेल जरूर. रत्नाकर यांना हा धावफलक मात्र कंट्रोल करायचा आहे. फाईट ओव्हर द विकेट. शॉर्ट बॉल आहे, पुल केलाय स्क्वेअर लेगला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्वागत केलंय भव्य रत्नाकर यांचं या षटकारांना. एक स्ट्रॉंग पूल करणं आणि तोच फटका पाहायला मिळालाय षटकारांना. टोटल मात्र पुढे सरकेल ती 60 वर. 60 ऑन द बोर्ड नाव. ओव्हर द विकेट ना नेक्स्ट बॉल, आउटसाइड ऑफ स्टंप. चांगला बॉल इकडे मात्र बीट झाले होते प्रधान, परंतु विकेट किपरच्या हातामधून निसटला. 22चा इशारा पंचांचा आलाय. 1 रन मिळेल. हा चांगला चेंडू होता ऑफ स्टंप लाईनवर, जेणेकरून फलंदाज रीच होणार नाही आहेत आणि विकेट किपर कदाचित बीट झाले नसते तर ही रन मात्र नक्कीच सेव्ह करता आली असती. त्यामुळे बी कॉशियस. जेव्हा क्लोज किपिंग होत असते तेव्हा मात्र 100% द्यावंच लागतं विकेट किपरला. फिरून खेळण्याचा प्रयत्न यावेळेस थोडंसं ऑफस्टंपच्या बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न, स्टंप लाईन वरून निघून गेलाय. षटकारानंतर मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय ते गोलंदाज रत्नाकर गवंडी यांचं. धावफलकावर धावा आहेत ते आतापर्यंत 61 धावा, 61 रन्स. चांगलं पुनरागमन पाहायला मिळालंय. पहिला बॉल जरूर खराब पडला होता, परंतु लगेचच गोलंदाजी मधली सुधारणा मात्र तीव्र दिसली. हा सुद्धा चेंडू इकडे मात्र विकेट, लेग बिफोर द विकेट, पायचीत सापडलेत. कमबॅक मात्र या मॅच मध्ये पाहायला मिळतंय. रॉ ड्रीमर्स स्पर्स टीम कडून रत्नाकर गवंडी यांना ही पहिली सफलता. 1 मोर विकेट डाऊन आणि नंदादेवी नांदगाव टीमला लागलाय हा झटका. फलंदाज सलामीवीर दत्ता भगत बॅक टू द पवेलियन. स्पर्धेला अगदी प्रत वगैरे वाटण्यासाठी असेल, निमंत्रण पत्रिका देण्यासाठी ज्यांनी आम्हाला खूप मदत केली ते आमची प्रथम असतील, सोजबल असतील चिंचवणचे, त्यांना विनंती आपण या प्रथम रुपये आणि सोजबल आपलं सहर्ष स्वागत. त्यानंतर आमची किरण मस्कर, त्यानंतर आमची तुरमाळेचे अशोकजी घर, त्यांना सुद्धा विनंती आपण या. आमची भिंगारीचे सुशील परदेशी हे सुद्धा इथे उपस्थित झाले. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. किरण कुडले नवीन बॅटर. आडवा पॅटर्न स्लॉग स्वीप केलं. वाडे शॉट
फॅब्युलस स्ट्रोक मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आल्या आल्या धमाका. किरण यांच्या बॅटमधून षटकार. धावसंख्या मात्र झपाट्याने वाढेल. पुढ्यात टाकला होता हा चेंडू रत्नाकर यांनी आणि त्याच्यावर मात्र घाव पाहायला मिळाला. 67 धावा धावफलकावर 67. आणि किरण मडले नांदगावचे तर आक्रमक खेळाडू आणि सातत्यानं पाहायला गेलं तर गेले कित्येक वर्ष फलंदाजीमधून ते योगदान मात्र त्याने दिले. हा लेग स्टिकवर होता बॉल. इकडे रन कंप्लीट करण्यात आले त्यामुळे 2 धावा मिळतील व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये. टीमची टोटल मात्र पुढे सरकेल ती 69 या आकड्यावर. 69 रन्स ऑन द बोर्ड. चांगली टोटल पाहायला मिळते पहिल्याच मॅच मध्ये. आई नंदा देवी नांदगाव या संघाची. रॉयल रिव्हर्स पळसपे सुनील गवंडी, रत्नाकर गवंडी, स्वप्नील पौजा, विजय गवंडी ज्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ओ समोर खेचलाय हा प्रधान यांनी फटका, परंतु थ्रो जाईपर्यंत दुसरी रन कंप्लीट झाले. आणखीन 2 धावा मिळतील. टीमची टोटल मात्र 2 ने पुढे जाईल आणि पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झालंय. धावफलकावर धाबा पहिल्यांदा बॅटिंग करत असताना आई नंदादेवी नांदगाव संघ 71 धाबा ठोकल्यात आणि 72 धाबांचं लक्ष मात्र ठेवण्यात आलंय. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. प्रदीप मुकादम आणि त्यांच्या विरोधामध्ये रघुनाथ परदेशी हा नाणेफेकीचा कौल संपन्न केला जाईल. मी विनंती करतोय आमचे मान्यवर बाळारामजी चौधरी साहेबांना की आपण आपल्या शुभास या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करावा. आई नंदादेवी, कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे, उशिराने आपण सुरुवात केली. चौधरी साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी टॉस केला जातोय. चला टॉस केलाय, हेड इज कॉल आणि टॉस जिंकलाय परी 11 शिरडोन साईदीप हॉटेल यांनी. एका बाजूला प्रदीप मुकादम, दुसऱ्या बाजूला विघ्नहर्ता स्पोर्ट्स तुरमाळे. आज रघुनाथ परदेशी थोडे इंजुर्ड आहेत, ते नसल्या कारणाने विलास आहेत. एकंदरीत प्रदीप दादा काय म्हणाल? घरचं मैदान, होम ग्राउंड आणि या होम ग्राउंडवर अगदी सुरू असणारी स्पर्धा 10 गाव प्रीमियर लीग. शिरडोणकरांचा राहिलेला खूप चांगलं सपोर्ट, सर्व टीमचा सपोर्ट, अगदी सर्वांनी घेतलेली मेहनत आणि सर्वांच्या एकत्रितपणे स्पर्धा. काय सांगाल एकंदरीत टॉस जिंकलाय, डिसिजन काय असेल? डिसिजन आम्ही फिल्डिंगच करू आणि सांगायचं गेलं तर होम ग्राउंड म्हणण्यापेक्षा लीग स्पर्धा आहे, त्याच्यामुळे गावातले सगळे प्लेयर नाही आहेत. भिंगारीचे आहेत, त्याच्यानंतर तुरमाळ्याचे आहेत, त्याच्यानंतर सांगुर्लेचे आहेत, शिरवचे आहेत. पण 100% देण्याचा प्रयत्न करतील सगळेच, कारण भिंगारीचे देखील चांगले फलंदाज आहेत, गोलंदाज आहेत, शक्ती आणि किशोर हे देखील चांगले आहेत. 100% देण्याचा प्रयत्न करू नक्कीच. आणि एकंदरीत खूप साऱ्या स्पर्धा तुम्ही अंपायरिंगच्या माध्यमातून कव्हर करत असता, बघत असता. आताच कर्नाळा विभाग प्रीमियर लीग झाली, आता 40 गाव सुरू होतीये. त्यानंतर येणाऱ्या फेब्रुवारीमध्ये रायगड प्रीमियर लीग असेल आणि ही स्पर्धा यंदा आपण ऐतिहासिक शिरडोनच्या नगरीमध्ये. काय सांगाल एकंदरीत, कमी किंवा जास्त काही असेल ते आपण नक्कीच आमच्यासाठी आपल्या या स्पर्धेच्या बाबतीत किंवा एकंदरीत काय सांगाल आपण? नाही, मागच्या वर्षी तुम्ही जी संकल्पना आणली होती 10 गाव प्रीमियर लीग ठेवायची, तुमचं कारण असं होतं की शिरडोन ते पळसपे इथपासून ही गावं कुठल्याही लीगमध्ये नव्हती, कारण 10 गाव होते, त्याच्यानंतर 40 गाव होते आणि त्या गावामध्ये हे गाव कुठले पकडले जात नव्हते. त्याच्यामुळे तुम्ही संकल्पना आणली, अतिशय चांगली संकल्पना. मागच्या वर्षी अतिशय सुंदर वाखण्याजोगं तुमचं आयोजन होतं आणि ह्या वर्षी देखील काही आयोजनामध्ये कमी वाटत नाही. प्रदीप चांगलं आयोजन केलं आहे आणि इथे देखील शिरडोणकरांकडून तुम्हाला 100% जो काही हेल्प असेल ती देण्याचा प्रयत्न करू आम्ही देखील, आणि खूप चांगलं आयोजन आहे.
हेच धन्यवाद. दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊया. नेक्स्ट मॅच साठी एका बाजूला आमचे प्रतिपद मुकादम, दुसऱ्या विलास जाधव आणि दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. चला आपण जाऊया पुन्हा एकदा ऐकूया आमच्या शुभम यांचा आवाज. चला आपण सन्मान करूया व्यासपीठावर. शेखरजी पवार आहेत, त्यांचा इथे सन्मान आपण करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर आमची वडवलीचे जगनजी पाटील, त्यांना विनंती आपण आपला सन्मान केला जाईल, त्याचा स्वीकार करा. जगनजी पाटील आणि त्यांचा इथे आपण सन्मान करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर आमची शिरडोनचे प्रीतम टकले, त्यांना सुद्धा विनंती असेल आपला सन्मान केला जाईल, त्याचा स्वीकार करा. अजय डोंबरे कुडावे हे सुद्धा इथे उपस्थित झाले, त्यांचं स्वागत असेल. प्रीतमजी टकले आणि त्यांचा इथे सन्मान करतोय. त्यानंतर आमचे तुरमाळ्याचे अशोकजी घरत, यांचा सुद्धा इथे सन्मान आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून. अशोकजी खरं त्यांचा सन्मान आपण करतोय. त्यानंतर आमचे शेखरजी पवार असतील, त्यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. परंतु जाऊया ऐकूया सेकंड इनिंग मध्ये दुसऱ्या सत्रामध्ये एक मराठीचा आणखी एक घोडाबाज शुभम सरांचा आवाज मला ऐकायला मिळेल. थँक्यू सो मच शेखर पाटील सर, थँक्यू सो मच दीपक पाटील सर. पुण्याच्या जमलेल्या तमाम खेळाडूंचं, क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित मान्यवरांचं शिरडोन पलसपे पंचक्रोशी विभाग आयोजित 10 गाव प्रीमियर लीगच्या वतीनं करूया सहर्ष आणि हार्दिक स्वागत. पहिली मॅच आजच्या दिवसातील मात्र आपण एन्जॉय करता. एका बाजूला संघ रॉयल ड्रीमर्स विजय 11 पळसपे आणि त्यांच्या विरुद्ध संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो आई नंदादेवी 11 नांदगाव. टॉस प्रथमतः इथे रॉयल ड्रीमर्स विजय 11 पळसपे टीमला मात्र जिंकला होता आणि टॉस जिंकून प्रथमतः बॉलिंगचा निर्णय घेतला. त्यानंतर बॅटिंगसाठी इन्व्हिटेशन दिलं होतं ते नांदगाव या संघाला आणि पहिल्या सत्रामध्ये रन्स इथे बनवल्यात त्या 71 71 आणि 72 धावसंख्येचं आव्हान इथे मात्र ठेवलंय तो ऑपोजिट खेळणाऱ्या रॉयल ड्रीमर्स विजय 11 पळसपे या संघासमोर. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. स्ट्राईक एंडवरती खेळाडू आपण रत्नाकर गवंडी त्यांना पाहताय. नॉन स्ट्राईक एंडवरती मंगेश गायकर आहेत. तर बॉलिंगची सुरुवात करण्यासाठी बॉलर आपल्याला इथे पाहायला मिळतील. एस विजय भगत ओ समोर खेळला लॉंग ऑफ कडे, झेलची संधी आहे तिथे. विकेट नंबर 1 गॉन. हा पहिला धक्का इथून मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमला लागला आणि पहिला ओपनिंगचा खेळाडू मात्र इथून मैदानाच्या बाहेर परतताना आपण पाहताय. दिवस 40+ सगळा लॉट्स आपण पाहणार आहोत. टोटल 4 संघ 40+ एकमेकांच्या विरोधात खेळणार आहेत. 71 रन्स मात्र पहिल्या हाफ मध्ये बनल्यात. 72 धावसंख्येचा चेस इथे करायचा आहे. तो बॅटिंग करणाऱ्या पलसपे संघाला सलामीचा खेळाडू मात्र पवेलियन मध्ये परतला. रत्नाकर गवंडी यांची महत्वपूर्ण विकेट बॉलर विजय भगत यांनी मिळून दिल्या. पॉवर प्ले 1 P1चं हे षटक आहे. लेफ्ट आर्म राऊंड द स्टंप्स न ओ क्रॉस बॅटने खेळला. आडवा बॅटनं स्क्वेअर लेग कडे बॉल चालला. तिथे फिल्डर नाहीये. बॉल सीमारेषा पलीकडे. हा पहिला नंबर 4 चौकार.
पहिला चौकार आलाय तो बॅटिंग करत असताना बॅट्समन मच्छिंद्र ठोंबरे यांच्या बॅटमधून धावा संख्या धावा फळक्यावरती लागली ती 5 राऊंड द स्टम्प्स न बॅटच्या प्रॉपर रडार मध्ये आला नाही. बॅटकट घेऊन मागच्या बाजूला बॉल चालला होता. फर्स्ट स्लिपच्या दिशेने तिथे रन्स घेण्याचा प्रयत्न केला नाहीये, कारण कदाचित रन घेण्याचा प्रयत्न केला असता तर इथे रनआउटची देखील संधी होती. डॉट बॉल निर्धाव चेंडू मात्र आपण पाहता अगदी चांगलं षटक सध्याच्या स्थितीला बॉलर विजय भगत यांच्या माध्यमातून इथे मात्र फेकण्यात येते. 5 धावा फलक्यावरती आहेत. बॉल तयार आहे, उडवला, उंच गेलाय. झेलची यावेळेस संधी आहे. लॉंग ऑफचे खेळाडू प्रयत्न करतायत, मिसफील्ड झाली आहे. झेल तर ड्रॉप झाली आहे आणि त्याचबरोबर बॉल गेला सीमारेषा पार. खराब फिल्डिंगचा हा चौकार. थँक्यू विजय. 9 धावा फळक्यावरती आहेत. बॅटिंग करत असताना 2 चौकार इथे मच्छिंद्र ठोंबरे यांच्या बॅटमधून आलेत. हा चेंडू परत एकदा समोर खेचला, फटका दमदार आहे. मिड ऑफ क्लिअर करत लॉंग ऑनच्या वरतून हा सलगचा दुसरा नंबर 4 आणि या षटकातील मच्छिंद्र यांच्या बॅटमधून हा तिसरा चौकार आणि धावा संख्या पहिल्या षटकानंतर बॅटिंग करत असताना रॉयल ड्रीमर्स विजय 11 पळसपी टीमची मात्र झाली आहे ती 1 विकेट गमावल्यानंतर 13 धावा. पहिले षटक इथे संपलं. सुरुवात थोडीशी खराब मात्र झाली होती. त्यानंतर मग वनडाऊनसाठी आलेले मच्छिंद्र ठोंबरे अगदी चांगला खेळ दाखवला. एक चेंडू या षटकातील मात्र बाकी आहे, माफी असावी. अंतिमचा बॉल आहे आणि धावा संख्या धावा फलकावरती 13 आपण पाहता. अंतिमचा बॉल तयार आहे. चांगला चेंडू पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने टर्न होणारा बॉल. इथे मात्र डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहणार आहोत. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकानंतर बॅटिंग करत असताना रॉयल ड्रीमर्स विजय 11 पळसपे संघ मात्र पोहोचला. तो 1 विकेट गमावल्यानंतर 13 या धावा संख्येवरती. आहे 15च्या सरासरीनं या धावा मात्र इथे घ्यायच्या आहेत. दुसऱ्या षटकासाठी बॉलर भूपेंद्र पाटील गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहणार आहोत. नांदगाव गावचे खेळाडू आहेत. सगळे 40+ लेजंड खेळाडू मात्र आज संपूर्ण दिवसभर एकमेकांच्या विरोधात खेळताना आपण पाहणार आहोत. ज्याने एक काल क्रिकेटमध्ये गाजवला, एक काल आपल्या गावासाठी आपल्या नावासाठी जे खेळलेत ते मात्र आज या 10 गाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्या संघासाठी इथे प्रयत्न करताना आपण पाहताय. 24 मध्ये 59 रन्स मात्र करायचे आहेत. सेकंड ओव्हरला सुरुवात होईल. पॉवर प्ले नंबर 2चं षटक आहे. 3 फिल्डर आपल्याला 30 सर्कलच्या मात्र बाहेर पाहायला मिळतील. राईट आर्म ओव्हर द विकेट नाव. लो फुल टॉस होता. इथे मात्र स्टिअर केला हलक्या गतीनं बॉलला. मिड ऑफ कडे बॉल जात असताना मिळेल ती एक सिंगल रन आणि सिंगलने धावा संख्या धावा फळक्यावरती लागली ती 14 रन्स धाव फळक्यावरती आहेत. पहिला चेंडू
आतापर्यंत आपण पाहिलं तर खेळलाय तो मंगेश गायकर जे बराच काळ नॉन स्ट्राईक एंडवरती होते. पहिलं षटक पूर्णपणे पाहिलं तर मग आपण मच्छिंद्र ठोंबरे खेळलेत. पहिला चेंडू खेळण्यासाठी मंगेश आले होते. त्यानंतर एक सिंगल काढली आहे. परत एकदा स्ट्राईक एंडवरती मच्छिंद्र ठोंबरे आपल्याला पाहायला मिळतील. 14 रन धावफलकावरती आहेत. 58 अजूनही करायचे 23 मध्ये. लेट कट काढण्याचा प्रयत्न प्रचंड वेगाने हा बॉल रिलीज झाला. खूप चांगली गोलंदाजी भूपेंद्र पाटील यांना आपण गोलंदाजीच्या मार्कवरती पाहता. राईट आर्म ओव्हर द विकेट न पंचाच्या डावेकडून गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी 2 मध्ये 1 रन खर्च केली आहे. पॉवर प्ले नंबर 2 चं षटक 3 खेळाडू 3 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. आडवा बाटनं फटका दमदार खेळला. बॉल सीमा रेषा पार आर पार रन्स मिळतील 6. बिग हिट षटकार. ठेवलाय ते मच्छिंद्र ठोंबरे या खेळाडूंनी साईड चेंज केली आहे. राईट आर्म राऊंड विकेट न इथे मात्र भूपेंद्र पाटील गोलंदाजीच्या मार्कवरती. यस लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू इथे तिसरी पंचाची इथे मागणी ऑनफिल्ड पंचाने मात्र केली आहे. तिसरे पंच चेक करायचंय ना. बेल्स ओके चेक करूया. गोलंदाजी करत असताना बेल्स पडली आहे पण ती पडली की नाही हे चेक करूया आपण स्क्रीनवरती. तिसरे पंच चेक करतील. फलंदाज इथे बाद आहे. बॉल लागलाय. बॅटर बाद झालाय. रिप्ले मध्ये आपल्याला परफेक्ट पाहायला मिळत आहे की थोडसा बॉल स्लाइस होऊन गेला स्टंपला. त्यानंतर मग बेल्स पडल्यात आणि इथे खेळाडू बाद झालाय. हा धक्का नंबर 2 लागलाय. तो बॅटिंग करणारा रॉयल ड्रीमर्स विजय 11 पलसपे टीमला धावसंख्या धावफलकावरती 24 असताना 24. खूप चांगले समालोचक अमितजी बोपी सर यांचं देखील इथे शुभ आगमन झालंय आणि त्यांचं देखील करतोय आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष आणि हार्दिक स्वागत.
24 धावा फलक्यावरती आहेत. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. शैलेश मामुनकर पलसपे गावचे खेळाडू आहेत. 2 विकेट गेल्या. नंबर 4 वरती त्यांच्या डबा वर्णी इथे लागली आहे. या षटकातील इथे अंतिमचा बॉल आहे. दुसरा धक्का मच्छिंद्र ठोंबरे यांच्या स्वरूपात लागलाय. तो बॅटिंग करणाऱ्या टीमला राऊंड स्टम्प्सनं शेवटचा बॉल होता. सरळ बाटा ड्राईव्ह केला. एवढा प्रचंड वेगाड फटका होता की कोणताही फिल्डर तिथे येत नाहीये. बॉल सीमारेषा पलीकडे. अंतिमच्या बॉलवरती हा चौकार. या 2 षटकांची इथे मात्र समाप्ती झाली आहे. 3 षटकांचा अजूनही खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी करायचे आहेत. तर 44 धावा. पहिल्या षटकामध्ये रन्स इथे आल्या होत्या त्या 13. विजय भगत यांनी 13 रन्स मात्र दिले होते. दुसऱ्या षटकामध्ये भूपेंद्र यांना मात्र 15 धावा इथे मात्र कुठून काढल्यात. परंतु ज्या खेळाडूंनी अगदी चांगली बॅटिंग, एक चांगला स्टार्ट जिथे मिळून दिला होता, ते मच्छिंद्र ठोंबरे मात्र आता मैदानाच्या बाहेर परतलेत. आता बॅटिंगसाठी आपण पाहताय मंगेश गायकर आणि त्यानंतर शैलेश मामुनकर ही जोडी, मिडल ऑर्डरची जोडी मात्र मैदानावरती खेळ करते. गोलंदाजच्या मार्कवरती नंबर 3 चे गोलंदाज दत्ता भगत यांना आपण पाहताय. आई नंदादेवी 11 नांदगाव टीम कडून संघाकडून तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक आहे. 5 षटकं 5 गोलंदाज हा स्पर्धेचा 40+ नियम. उद्या मात्र ज्या आणखीन काही नियम असतील ते उद्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. पहिला बॉल आहे राईट आर्म राऊंड विकेट. खूप चांगली गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर अँगल अगदी परफेक्ट होता. बॉल थोडासा बाहेरच्या दिशेने टर्न झाला आणि ते निर्धाव चेंडूची सांगता मात्र आपण पाहताय. 14 चेंडू आणि 17 चेंडू आणि 44 धाव संख्येची मात्र गरज. फलक्यावरती लागली ती 29. 16 चेंडू आणि 43 धाव संख्येची मात्र गरज आहे. महत्वाचं षटक आहे बॉलर दत्ता भगत यांचं. अगदी टीमचे कर्णधार देखील आहेत. बॅटिंग मध्ये थोडंसं निराशाजनक प्रदर्शन राहिलंय. सरळ बॅटनं ड्राईव्ह केलाय, स्ट्रेट हिट केलाय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून फिल्डर होते परंतु त्यांच्या डोक्यावरून फ्लाय होत बॉल सीमारेषा पलीकडे. हा चौकार. पळसपे टीमला चौकार लगावला तो शैलेश मामुनकर यांनी. सलगचे 2 बॉल खेळले. दोन्ही बॉलवरती चांगली बॅटिंग केली आहे. 2 चौकार त्यांच्या माध्यमातून आपल्याला इथे पाहायला मिळालेत. 15 चेंडू आणि 39 धाव संख्येची मात्र गरज. 15 मध्ये 39. दोन्ही टीमचे प्रयत्न मात्र चालू आहेत. राऊंड विकेटनं स्मॅश करण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर अँगलनं थोडासा बॉल टॉस देखील झालाय, समोरून उडला आणि त्यानंतर मग विकेट किपर कडे विसावला. इथे निर्धाव चेंडू डॉट बॉलची मात्र सांगता आपण पाहताय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती दत्ता भगत यांच्या माध्यमातून. 14 चेंडू 39 रनची मात्र गरज आहे. मोठे फटके पाहिजे. सिंगल डबल्सचं काम नाहीये आता. राऊंड विकेट. शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न. बॉल चला लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या वरतून अगदी पॅरलल स्ट्रोक होता. 6 धावांसाठी हा विकेट षटकार. डीजे 39 धावा फलक्यावरती लागल्यात. 13 चेंडू आणि 33 ची गरज आहे.
या षटकातील इथे अंतिमचा एक बॉल मात्र बाकी आहे. आक्रमण करायला आता सुरुवात शैलेश मामुनकर यांनी केली आहे. शेवटचा बॉल आहे, फुल टॉस मिळाला, ड्राईव्ह अगदी चांगला केलाय, परफेक्ट गॅप सिलेक्शन करण्याचा प्रयत्न तिथे फील्डर जज करत होते, परंतु त्यांच्या अवकेच्या बाहेर थोडीशी मिसफील्ड झाली आहे. बॉल चालाय सीमा रेषा पार, शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार. तिसरं षटक इथे मात्र संपलंय आणि 3 षटकानंतर बॅटिंग करणारा रॉयल ड्रीमर्स विजय 11 पळसपे संघ मात्र पोहोचलाय 43 धावसंख्येवरती. शेवटचे 12 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी करायच्या त्या 29 धावा. विघ्नहर्ता स्पोर्ट्स तुरमाळे आणि कुडाबे या संघाच्या सगळ्या खेळाडूंना आमची विनंती आहे, संपूर्ण स्क्वॉड आपला घेऊन कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला या. पळसपे गावचे सन्माननीय अभिजितजी राऊत इथे मात्र आले, त्यांचं देखील आम्ही सहर्ष आणि हार्दिक स्वागत करतोय. 12 चेंडू आणि 29 या धावसंख्येची इथे गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती नंबर 4 चे गोलंदाज आई नंददेवी 11 नांदगाव टीम कडून किरण कुठले गोलंदाजीच्या मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. 14.50च्या रन रेटनं रिक्वायर्ड रन रेटनं या धावा मात्र इथे घ्यायच्या आहेत. व्हेरी फर्स्ट बॉल राईट हार्म ओव्हर द विकेट न. ओ जबरदस्त फटका खेळलाय, व्हॉट शॉट, प्युअर फॅबुलस हिट, प्रचंड ताकदीनं लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या वरतून खेळलेला फटका, 6 रनसाठी बिग हिट षटकार. बॉल वरती ते उसूल केल्यात. तर बॅटिंग करत असताना आपण पाहताय या मंगेश गायकर जे सलामीला आले, ओपनिंगला आले, परंतु अद्याप जास्त संधी त्यांना मिळाली नाहीये. पहिला बॉल आतापर्यंत 3 बॉल खेळले होते, 4था बॉल खेळत असताना मग षटकार लगावला. 11 चेंडू आणि आता 23 धावसंख्येची गरज. उर्ध विकेटनं यावेळेसचा बॉल मात्र क्रॉस बॅटनं मारण्याचा प्रयत्न, टायमिंग होत नाहीये. इथे चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज किरण खुटले यांची डॉट बॉल, निर्धाव चेंडू मात्र आपण पाहता. षटकार आल्यानंतर थोडस कमबॅक इथे मात्र केलं जात ते किरण खुटले यांच्या माध्यमातून. 10 बॉल आणि 23 धावसंख्येची मात्र गरज आहे. थोडस शॉर्ट ऑफ लाईन होता, ऑन साइडला खेळलाय, डीप मध्ये मिड विकेट कडे बॉल चालला. रन्स एक डबलचा कॉल कदाचित द्यायचा होत. महत्वाचे बॉल आहेत. किरण खुटले एखाद्या विकेटच्या प्रतीक्षेत मात्र असतील, परंतु 2 बॉल वरती एखादा मोठा फटका जर आला तर बॅटिंग करणारा टीम मी तर म्हणेन पळसपे संघाला थोडस शेवटच्या ओव्हर मध्ये ऍडव्हान्टेज मात्र मिळू शकते. 8 बॉल आणि 20 रनची मात्र गरज. फिल्डिंगची व्यूहरचना पाहिली तर 5 फिल्डर आपल्याला 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. 5वा बॉल आहे किरण यांचा उर्ध विकेट. खूप चांगली गोलंदाजी, प्रचंड वेगाने बॉल रिलीज केला, लाऊड अपील देखील झाली आहे. पंच इथे इंटरेस्टेड आहेत, पंचांचं बोट मात्र आकाशात. विकेट नंबर 3 गॉन. हा 3रा घरारा झटका मात्र लागला. तो रॉयल ड्रीमर्स विजय 11 पळसपे टीमला खेळाडू बाद झालेत ते शैलेश मामुनकर बॅक टू द डगआउट.
बस नवीन खेळाडू मैदानावरती दाखल झाले सुजय खुटले नांदगाव टीमचे खेळाडू आहेत. 7 मध्ये 22 रन्स करायचे आहेत. या विकेटची गरज होती ती विकेट इथे बॉलर किरण खुटले यांनी मात्र मिळून दिली आहे. शैलेश मामुनकर अगदी चांगली बॅटिंग मात्र केली आहे. 9 चेंडूंचा सामना केला. 22 रन्स मात्र आपल्या टीमसाठी महत्वाच्या बनवल्यात. अजून देखील संघाला खूप सारी अपेक्षा होती परंतु मोठा फटका खेळण्याच्या नादात बॅटची लिडिंग एज लागली आहे. त्यानंतर मग विकेट किपर आपण पाहिले तर संजय खुटले आहेत. चांगली विकेट किपिंग तिने केली आहे आणि एक चांगला झेल मात्र कॅरी केलाय. शेवटचा अंतिमचा आणि महत्वाचा बॉल आहे. 7 बॉल आणि जिंकण्यासाठी मात्र करायच्या त्या 20 धावा. शेवटचा बॉल होता ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. इथे बॉल सला सीमारेषेच्या अगदी जवळ फिल्डर आहे. दुसरीचा कॉल दिलाय पहा आणि दुसरी रन्स इथे सहज आणि सोप्यारित्या मात्र कंप्लीट झाली आहे. शेवटच्या बॉल वरती आली ती डबल धाव. 4थ्या षटकाचा संपलाय खेळ आणि 4 षटकानंतर रॉयल ड्रीमर्स विजय 11 पळसपे संघ मात्र पोहोचलाय 54 या धावसंख्येवरती. शेवटचे 6 चेंडू इथे मात्र शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी करायच्या आहेत त्या 18 धावा. धावा 6 बॉल आणि 18ची गरज. कम ऑन डीजे. वतीनं सहर्ष आणि हार्दिक स्वागत. बॉलिंग ट्रॅक वरती शेवटचे गोलंदाज निलेश खुटले आपल्याला बॉलिंग करणार आहे. नंदादेवी 11 नांदगाव टीम कडून मात्र पाहायला मिळतील. 6 बॉल आणि कोणता संघ सामना जिंकलेला नाहीये, कोणता संघ सामना हरलेला नाहीये. दोन्ही टीमचे प्रयत्न चालू आहेत. शेवटपर्यंत ज्या टीमचे प्रयत्न प्रामाणिक असतील तो संघ मात्र शेवटपर्यंत झुंज देईल आणि मग शेवटला सामना जिंकेल. स्ट्राईक एंड वरती फलंदाज मंगेश गायकर आपल्याला पाहायला मिळते. ते सलामीला आलेत. आतापर्यंत आपण पाहिलं तर मग 6 चेंडूंचा ज्यांनी सामना केला 9 धावसंख्येवरती बॅटिंग करतात. व्हेरी फर्स्ट बॉल आहे. पहिला बॉल थोडीशी लेंथ इथे खराब आहे पण दीपक पाटील सरांचा मात्र इथे वाईटचा इशारा आहे. तो एक्स्ट्राची धाव. एक्स्ट्रा धावेनंतर धावसंख्या धावफलकावरती 55 पाहायला मिळेल. 6 चेंडू आणि 17 धावसंख्येची मात्र गरज. 6 मध्ये 17 करायचे आहेत. पहिला बॉल लॉफ्ट केलाय. फटका दमदार खेळलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून हा फटका जाईल सीमा रेषा पार. मंगेश यांना मिळतील 6 रन्स. षटकार. क्रुशियल मोमेंटला मात्र आल्यात. अत्यंत गरज होती या मोठ्या फटक्यांची कारण आव्हान थोडस जड होत चाललं होतं. मंगेशच्या बॅटमधून षटकार आला. सलगचा दुसरा येईल का समोर खेळलाय. ब्लॅक स्क्रीनला टच होणारा बॅक टू बॅकचा दुसरा धमाका. बिग हिट षटकार.
4 चेंडू आणि 5 ची गरज. यावेळेला मात्र रनआउटची संधी आहे इथे. तिसऱ्या पंचाची मागणी मात्र पंचाने केली आहे, कारण हा देखील थोडासा क्लोज कॉल आहे. रन घेण्याची संधी होती, परंतु मंगेश आणि नकार दिला होता. स्वतःवरती आत्मविश्वास दाखवायलाच हवाय, कारण सध्याच्या स्थितीला कमालीची बॅटिंग मात्र ते करतायत. सलामीला आलेत. 4 मध्ये 5 पाहिजे होत्या आणि नॉट आउट आहे. 3 मध्ये 5 रनची मात्र गरज आहे. 3 मध्ये 5 करायच्या. महत्वाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग जबरदस्त करतोय. उर्ध विकेट 3-5 आणि दोन्ही स्टाईल सामना संपवला. काय क्लास बॅटिंग इथे केली आहे. ती बॅट्समन मंगेश गायकर यांनी सलामीला आले होते, शेवटपर्यंत थांबले, स्वतःवरती